त्याचं नाव अशोक सम्राट. पण दुर्दैवाने या देशाला एक संघ करणारा अशोक सम्राट आहे हे सरकारही मान्य करायला तयार नाही आणि माझ्या समोर बसलेले मतदार जो आहे तोही मान्य करायला तयार नाही, अशी असणारी परिस्थिती. या देशातला मतदारही मान्य करायला तयार नाही. माझ्या समोर प्रश्न असा विचार पडतो ते त्या अशोकाने भारताला एकत्र केलं, एक राज्य उभं केलं. इथल्या मतदारांना आवडलं नाही का? त्यांना असणारा ते भारत एक संघ राहावा हे मान्य नाही का? म्हणजे जसं अशोकाला उपरं मानलं जातंय, जसं अशोकाला उपरं मानलं जातंय तशाच रीतीने इथला असणारा ओबीसी सुद्धा त्यांच्या बाजूने लढणारा वंचित बहुजन महासंघ आहे, दुसरा तिसरा कोणीच नाही. आरक्षणाचे फायदे ओबीसीला पाहिजे. नाही कोणी लढायला मिळालं तर वंचितवाले लढत का नाही म्हणून असणारा विचारायला सुरुवात. पण जसा दगडाखालचा हात निघून गेला, जसा दगडाखालचा हात निघून गेला की त्या दगडाचं वजन समजत नाही, वजन समजत नाही. तशाच रीतीने ओबीसीची भूमिका झाली आहे की ओबीसी हे वंचित बहुजन आघाडीला स्वीकारायला तयार नाहीत, अशी परिस्थिती. म्हणजे जे अशोकाचं झालं ते आता वंचित बहुजन आघाडीचं ओबीसी. पण या ओबीसीना आम्ही आज सरळ सांगतो, तुम्ही ज्यांच्यावरती विश्वास ठेवता, ज्यांच्यावरती विश्वास ठेवता, आणि सगळ्यात मोठा विश्वास इथला असणारा बीजेपी आणि आरएसएस वरती आहे. सगळ्यात मोठा विश्वास कोणावरती आहे तर बीजेपी आणि आरएसएस वरती आहे. आणि घात कोणी केला, महाराष्ट्राच्या सत्तेवरती कोण बसलाय तर बीजेपी आणि आरएसएस सत्तेवरती बसलाय. तेव्हा घात कोणी केला ओबीसीचा, ओबीसीचा घात कोणी केला तर बीजेपी आणि आरएसएसनी केलेला आहे. एवढं तरी डोक्यामध्ये ओबीसींच्या गेलं पाहिजे तर कुठेतरी आरक्षण वाचेल. आणि जे काही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच होत होतात, जे काही पंचायत समितीमध्ये सभापती होत होतात किंवा असणारा जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण निघालं की तिथे असणारा ओबीसीतला अध्यक्ष होत होता, ती पूर्णपणे जाण्याची शक्यता ही लक्षात घ्या. नुसतं राजकीय आरक्षण जाणार नाही, नुसतं राजकीय आरक्षण जाणार नाही, शैक्षणिक आरक्षण जाईल. मी इथल्या असणाऱ्या ओबीसीना विचारतो, 1990च्या अगोदर घरामध्ये एखादा तरी डॉक्टर होता का ओबीसीच्या? एखादा तरी आयएस अधिकारी होता का? एखादा तरी आयपीएस अधिकारी होता का? या उच्च पदाधिकारी होता का? समाज व्यवस्थेमध्ये ज्या शिडीने आपण वरती चढलो त्या शिडीशी इमानदार राखणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे. नाही तर शिडीचा वापर केला की फेकून द्या. ही जर वृत्ती ओबीसीची यापुढे राहिली तर त्यांना वाचवणारं कोणी पुढे येणार नाही, हे लक्षात. ओबीसीने आता असणारं स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागणार आहे. आणि जे राजकीय नेत्यांवरती विश्वास ठेवताय ओबीसीच्या, तो खऱ्या अर्थाने इथल्या व्यवस्थेशी दोन हात खेळू शकतो का? तो इथल्या व्यवस्थेशी दोन हात
खेळू शकतो का? नरेंद्र मोदीला शिव्या देऊ शकतो का? अमित शहाला शिव्या देऊ शकतो का? देवेंद्र फडणवीसला शिव्या देऊ शकतो का? तो जर साध्या शिव्याही देऊ शकत नसेल, तो साध्या शिव्याही देऊ शकत नसेल तर का शिव्या देऊ शकत नाही? तो का शिव्या देऊ शकत नाही? तर त्याचं घोंगडं त्याच्या हातामध्ये अडकलेलं आहे. त्याचं घोंगडं त्याच्या हातामध्ये अडकलेलं आहे आणि त्याला माहित आहे मी असं टीका केली तर माझं घोंगड्यासकट मला तिहार जेलमध्ये जावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे. तिहार जेलमध्ये जावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून इथल्या असणाऱ्या ओबीसीना माझं सांगणं आहे की वंचित शिवाय आपल्याला पर्याय नाही हे लक्षात घ्या. वंचित शिवाय इथला पर्याय नाहीये. उद्याच हे आरक्षण वाचवायचं असेल, ओबीसीना स्वतःचं आरक्षण वाचवायचं असेल तर स्वतःचा राजकीय चेहरा हा उभा करावा लागेल हे लक्षात घ्या. ओबीसी असं म्हणत असेल की मी माझा धार्मिक चेहरा उभा करणार तर धार्मिक तुमच्याकडे नाहीच आहे. मोहन भागवत एकदा तरी या शेगावच्या गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या बातम्या ऐकल्यात का? मी गजानन महाराजांचं नाव घेतलं याचं कारण की मोहन भागवत अकोल्याला महिन्यातून एकदा येऊन जातात. 35 किलोमीटर वरती असणारं शेगावचं असणारं मंदिर आहे, गजानन महाराजाचं मंदिर आहे. एकदा तरी मी पंढरपूरचं घेतलं नाही मुद्दाम, ते लांब आहे अकोल्यापेक्षा, ते लांब आहे. तिथे हा बहुजनातला ओबीसीतला लाखो माणसं शेगावला जातात आणि हा बीजेपीचा मतदार आहे. त्याचं मन राखण्यासाठी तरी जा. अजिबात नाही. कदाचित आज मी बोलल्यामुळे पुढच्या आठवड्यात कधीतरी जातील अशी असतात लाजेकाजेनं.